1च्या बातमीपत्रात मी वर्षा नलवडे देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे ठाकरे गटासंदर्भात। ठाकरेंच्या बैठकीला ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव हे उपस्थित नसणार आहेत। संजय जाधव आणि भाऊसाहेब वागचौरे नॉट रिचेबल असल्याचंही कळतंय। मातोश्री निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे। 2 खासदार मात्र नॉट रिचेबल असल्याचं सांगितलं जातंय। ओमराजेंचा मुलगा आजारी असल्यानं ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती आता देण्यात येते। ठाकरेंची खासदारांसोबत बैठक आहे आणि त्याच अनुषंगाने घडामोडींना वेग आलाय। आपण ही दृश्य बघतोय, मातोश्रीवर खासदारांची बैठक आहे। 2 खासदार नॉट रिचेबल आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय अरविंद सावंत हे बैठकीसाठी मातोश्री निवासस्थानी आहेत, तर भाऊसाहेब वागचौरे नॉट रिचेबल आहेत। राजभाऊ वाजे बैठकीसाठी मातोश्री निवासस्थानी दाखल झालेले आहेत। तर संजय देशमुख हे ऑनलाईन उपस्थित असणार आहेत। अनिल देसाई बैठकीसाठी मातोश्री निवासस्थानी, तर नागेश पाटील आष्टीकर हे देखील ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जातंय। ओमराजे निंबाळकर मुलगा आजारी असल्यानं ते उपस्थित नसणार आहेत, तर संजय लीना पाटील अद्यापही बैठकीला आलेले नाहीयेत। संजय जाधव हे बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं कळतंय। त्यामुळे आता ठाकरेंच्या खासदारांमध्ये नेमकं काय घडतंय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी। दिनेश, गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चा, त्यानंतर ठाकरेंची खासदारांसोबतची बैठक आणि 2 खासदार नॉट रिचेबल, या सगळ्या घडामोडींकडे कसं बघायचं? होय वर्षा, आज महाराष्ट्राच्या राजकारणातली दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची उद्धव ठाकरेंनी मातोश्री या निवासस्थानी बोलावलेली बैठक। या बैठकीचं सध्याचं चित्र असं आहे, 4 खासदार हे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित आहेत। त्यापैकी राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे स्वतः उपस्थित आहेत। अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि अरविंद सावंत हे 3 लोकसभेचे खासदार स्वतः प्रत्यक्ष बैठकीला मातोश्रीत आलेले आहेत। काही खासदार हे ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहणार असं संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं। 2 खासदार हे नॉट रिचेबल आहेत। त्यापैकी शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे आणि संजय जाधव जे परभणीचे खासदार आहेत। परभणीचे खासदार संजय बंडू जाधव हे गेल्या अनेक बैठकांना उपस्थित नाहीयेत आणि पक्षावर असलेली नाराजी किंवा त्यांना जो खासदार निधी मिळत नाहीये, वैयक्तिक मतदारसंघात कामं होत नाही आहेत, याबद्दलची नाराजी त्यांनी अनेकदा बोलून दाखवलेली आहे आणि आपल्या नाराजीचे संकेत ते वेळोवेळी देत असतात। यापैकी काही खासदार हे ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यापैकी संजय देशमुख आहेत, नागेश आष्टीकर पाटील आहेत जे खासदार ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहणार आहेत। पण मुंबईत एकूण 3 खासदार आहेत। त्यापैकी 2 खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे व्यक्तिशः बैठकीला उपस्थित राहिले आहेत। संजय लीना पाटील अद्याप मातोश्रीत पोहोचलेले नाहीत। असं म्हटलं जाते की ते थोड्या वेळात मातोश्री येथील बैठकीत व्यक्तिशः सहभागी होतील, पण अजून ते आलेले नाहीत। संजय लीना पाटील हे मध्यंतरी जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय लीना पाटील यांची पत्नी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती। व्यक्तिशः शिंदेंनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती। त्यावेळेसही संजय लीना पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गाडीतून प्रवास करताना पाहायला मिळाले होते। त्यांचे कार्यकर्ते वेळोवेळी सांगतात की अशी कुठलीही चर्चा नाहीये, संजय लीना पाटील हे पक्षाबरोबर आहेत, पण अजूनही ते मातोश्रीत व्यक्तिशः आलेले नाहीत। मुंबईत 3 खासदार आहेत, त्यापैकी 2 खासदार सध्या व्यक्तिशः उपस्थित आहेत। ही बैठक अशा वातावरणात होते जेव्हा ठाकरे बैठकी किंवा ठाकरे पक्षावर फुटीचं सावट आहे। अनेक खासदार, त्यापैकी 7 खासदार हे शिंदे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा आहेत। ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। असं असताना ही बैठक घेतली जाते। शिवसेनेच्या नेत्यांकडून हे सांगितलं जातंय की संसदेचं पावसाळी अधिवेशन आहे, त्या पार्श्वभूमीवर अनेकदा जेव्हा हे अधिवेशन असतं, पक्षाचे प्रमुख हे आढावा बैठका घेत असतात आणि त्याच बैठकीचा भाग आणि ही पूर्वनियोजित अशी बैठक आहे। त्यामुळे कोणतेही फुटीचं सावट नाही, सगळे खासदार हे पक्षासोबत आहेत, कोणीही फुटणार नाही। पण आता उद्धव ठाकरे या बैठकीत नेमका काय संदेश देतात, काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या वेळेस सुद्धा अशी बैठक जेव्हा बोलवली होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की ही सगळी लढाई मी तुमच्या भरवशावर आणि तुमच्या ताकदीवर, तुमच्या मेहनतीवर लढतो आहे, तुम्ही माझ्यासोबत राहा असं त्यांनी आवाहन केलं होतं। आजही नेमकं ते काय आवाहन करतात बैठकीत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच दिनेश, या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। खरं तर काही
खासदार हे ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे, ते राहिलेत का? आणि जे अनुपस्थित आहेत त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या सगळ्या जे पहिल्या फळीतले नेते आहेत त्यांनी काही संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय का? त्यांच्याकडून काही सांगण्यात आलंय का? बघा, संजय देशमुख आणि नागेश अष्टीकर पाटील हे ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहणार हे सांगितलं जात होतं. संजय बंडू जाधव हे नाराज आहेत, त्यामुळे ते अपेक्षित आहे की ते बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. आणि भाऊसाहेब वागचौरे हे नॉट रिचेबल आहे. त्या संजय दीना पाटील अजून बैठकीला आलेले नाहीत. म्हटलं जातंय की ते बैठकीला येतील. ही सध्या खासदारांची उपस्थिती आहे. समजा जर आपण टोटल हेड काउंट बघितला तर लोकसभेचे 9 खासदार आणि राज्यसभेचे 1 असे टोटल 10 खासदार आहेत. त्यापैकी 4 खासदार हे प्रत्यक्ष मातोश्रीत बैठकीला उपस्थित आहेत. काही खासदार हे बैठकीला ऑनलाईन जोडले गेले आहेत असं संजय राऊत यांचं म्हणणं होतं. जेव्हा प्रत्यक्ष बैठक संपेल, जेव्हा संजय राऊत आणि नेते मंडळी बाहेर येतील त्यावेळेस स्पष्टता होऊ शकेल की किती खासदार हे ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहिले आणि किती खासदारांनी या बैठकीला दांडी मारली. निश्चितच दिनेश, खरं तर आपण बघितलं सातत्यानं शिंदेच्या सेनेकडून ऑपरेशन टायगर संदर्भात संवाद साधले जात होते, प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. या अनुषंगाने आता या बैठकीकडे आपलं देखील लक्ष असणार आहे. प्रत्येक अपडेट आपल्याकडून सातत्यानं जाणून घेत राहणार आहोत. मात्र ही एक मोठी घडामोड म्हणावी लागेल. मातोश्री निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण बघत आहोत. जे खासदार येत आहेत ते आपण या दृश्यांमध्ये बघतोय. तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून देखील ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. मातोश्रीवरती खासदारांची बैठक सुरू आहे. 2 खासदार मात्र नॉट रिचेबल आहेत. अरविंद सावंत बैठकीसाठी मातोश्रीवर आहेत. भाऊसाहेब वागचौरे नॉट रिचेबल आहेत. राजाभाऊ बाजे हे बैठकीसाठी मातोश्रीवरती असल्याचं सांगितलं जात आहे. तर संजय देशमुख ऑनलाईन उपस्थिती, अनिल देसाई हे बैठकीसाठी मातोश्रीवरती उपस्थित आहेत. नागेश पाटील आष्टीकर हे देखील ऑनलाईन उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे. तर ओमराजे निंबाळकर हे उपस्थित नसणार आहेत कारण त्यांचा मुलगा आजारी आहे हे कारण सांगण्यात आलंय. संजय दीना पाटील अद्यापही बैठकीला आलेले नाहीयेत. तर संजय जाधव हे देखील उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं जात आहे.